विधान परिषदेचे आमदार जी.सी. मोहिते पाटील आजच्या कार्यक्रमाला होते आणि अकलूज निवडणुकीमध्ये पण त्यांचा असा काही सहभाग दिसला नाही, तर भाजपची काय रणनीती असेल? मला वाटतं त्यांना आमंत्रण होतं का मला वाटलं पत्रिका पोहोचली असं मला कळालं त्यांना. भाऊ राज्यामध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे, मात्र अंतर्गत नाराजी सुद्धा वाढते. काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत आहेत. कुठे नाशिकला झालं, सोलापूरमध्ये नाराजी आहे. थोडे दिवस नाराजी असते. मी त्या दिवशी नाशिकलाच सांगितलं की थोडे दिवस नाराजी असते कार्यकर्त्यामध्ये, किंवा मग माझं तिकीट जात आहे, त्याचं तिकीट जात आहे, माझ्या जवळच्या माणसाचं तिकीट कापलं जात आहे. पण निश्चित या ठिकाणी जे कर्तबगार आहेत म्हणजे मी असं कोणाला कमी जास्त लेखणार नाही, पण आपल्यालाही कळतं, सर्वेक्षणातूनही कळतं. त्यामुळे मला असं वाटतं काही लोक घ्यावे लागतात. आणि आजकाल तर भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या लोकांचा ओढा, कार्यकर्त्यांचा, विविध पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा खूप मोठा आहे. आपणही बघतायत. सगळ्यांना वाटतं की एक आशेचा किरण फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. दुसरं असेल महायुती असेल. कोणी काँग्रेसमध्ये जातं आहे का? चूक वाटतेच. राष्ट्रवादीतून काल काँग्रेसमध्ये गेले जगताप. पण उभाठात कोणी जातं आहे? शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये कोणी जातं आहे? काँग्रेस असं कुठेही दिसत नाही. लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे, लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे, आणि म्हणून आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहेत. आज आपण बघितलं आहे, आज बाबाराजे देशमुख साहेब या ठिकाणी आले. ते एक मोठं नेतृत्व या भागातलं आहे. कर्तबगार नेते या ठिकाणी आहेत. आणि बघता बघता जे सगळे काँग्रेसचे बालेकिल्ले होते ते आता नेस्तनाबूत झालेले आहेत.